कांदा आहे, कढीपत्ता तर पाहिजे, कढीपत्ता फोडणी द्यायला मस्त वाटते. आणि हे चांगलं हे केले मी आता बनवून घेते. आजकाल पोरीला ना 8 किलो बी तेल राहिले ना तरी बी पुरत नाही. सासू माझी 1 पाव तेलामध्ये कंदी कढीपत्ता जिरा टाकले मी, याच्यामध्ये सगळं मसाला टाकते. नदीला सगळं टाकून घेते. मिरच्या कांदा मसाला लई जास्त झाले याच्यामध्ये. तिखट खात नाही, तिखट बिलकुल खात नाही लेकरं. सासू आम्हाला रडवायला लावायची तिखट खाता खाता, रडायला यायचं तसं तिखट खायची. तुमच्या घरात सगळे तिखट खायचे, डोळ्यातनं पाणी यायचं, असं पोटात आग व्हायची. पाणी पिऊन पिऊन आम्हाला जेवण करावं लागायचं, एवढं तिखट राहायचं. आजकाल लेकरांना तिखट म्हणलं तरी जीवावर येते. मी याच्यात टाकले दोडके चांगले तळून घ्यायचे. त्याचं पाणी सुटते, पाणी नाही टाकायचं, त्याचं पाणी सुटते. आणि मी चण्याची डाळ टाकते. चण्याची डाळ थोडी टाकायची चण्याची डाळ. याच्यामध्ये मी थोडं भजे बनवून घेणार आहे. हे चण्याची डाळ वाटून भजे बनवून घेणार आहे मी. याच्यामध्ये सगळं टाकाय. त्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचे. जेव्हा पाणी ते स्वतः सुटून जाते, जर झालं आटलं थोडं तेव्हा पाणी टाकायचे. मी अशी दोडक्याची भाजी केली. सासू अशीच भाजी करायची. मी बी असंच करत येते सासूसारखीच. आज बी मी सासू जसं शिकवले तसंच मी स्वयंपाक करते, जेवणं बनवते. जास्त तेल नाही, जास्त हे नाही, असं जास्त चण्याची डाळ नाही वापरायची. हरभाज्यामध्ये वाटून पाट्यावर भाजायचं सगळा मसाला, मिरच्या भाजून. आणि मटणची भाजी राहो, आज चिकनची भाजी राहो, त्याच्यामध्ये चण्याची डाळ भाजून टाकायची. काळा मसाला, कांदे बिंदे सगळं भाजून, खोबरं टाकून आज मी बनवले. बघा भाजी कशी दिसते.